स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या पूर्ण गायनावरून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात काही संवाद आणि हातवारे होताना दिसतात। यावरून भाजपने आरोप केला आहे की सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचं पूर्ण गायन थांबवण्याचा प्रयत्न केला। भाजपने या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष्य करत देशभक्तीचा प्रश्न उपस्थित केला। मात्र काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला असून सोनिया गांधी खरगे हे बराच वेळ उभे असल्याने त्यांच्यासाठी खुर्ची आणण्याबाबत सांगत होत्या अशी स्पष्टीकरणाची भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली आहे। पण या संपूर्ण वादाचा खरा प्रश्न फक्त सोनिया गांधींच्या हातवाऱ्यांपुरता मर्यादित नाही। खरा प्रश्न असा आहे की वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांवर सर्वसाधारणपणे आक्षेप नसताना पुढची कडवी वादाच्या भोवऱ्यात का आली? त्वं ही दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी या ओळींचा अर्थ नेमका काय आहे? आणि 1937 मध्ये काँग्रेसने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पहिली 2 कडवीज गाण्याचा निर्णय का घेतला होता? याच इतिहासाचा आजच्या वादाशी नेमका संबंध काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। सर्वात आधी वंदे मातरम नेमकं काय आहे समजून घेऊ। वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेलं 6 कडव्यांचं गीत आहे। पुढे ते त्यांच्या आनंद मठ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आलं। स्वातंत्र्य चळवळीच्या काळात वंदे मातरम हे ब्रिटिश सत्तेविरोधातील प्रेरणागीत बनलं। काँग्रेसच्या अधिवेशनांमध्येही ते गायलं गेलं आणि राष्ट्रीय चळवळीशी त्याचं नातं अधिक मजबूत होत गेलं। 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरम सादर केलं होतं। त्यामुळे या गीताला राष्ट्रीय चळवळीत आणखी व्यापक ओळख मिळाली। पण वंदे मातरमच्या संपूर्ण रचनेत फक्त निसर्ग आणि मातृभूमीचं वर्णन नाही। पुढच्या कडव्यांमध्ये मातृभूमीला शक्ती, धर्म, ज्ञान आणि देवीच्या प्रतिमांशी जोडलेलं दिसतं आणि इथूनच वादाला सुरुवात होते। पहिली 2 कडवी आणि पुढची कडवी यात फरक काय आहे? तर वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांमध्ये भारतभूमीचं अत्यंत सुंदर वर्णन आहे। हिरवीगार शेती, थंड वारे, चांदण्याने उजळलेल्या रात्री, फुलांनी बहरलेली झाडं, गोड बोलणारी आणि सुख देणारी मातृभूमी। म्हणजे सुरुवातीच्या कडव्यांमध्ये भारत मातेचं वर्णन प्रामुख्याने निसर्ग रूपात आणि मातृभूमीच्या प्रतीकातून केलं जातं। यामुळे या 2 कडव्यांमध्ये धार्मिक देवतांचा थेट उल्लेख नसल्याने विविध धर्मीय समाजांना त्यात आक्षेप घेण्याचं कारण तुलनेने कमी होतं। याच कारणामुळे 1937 मध्ये काँग्रेस कार्य समितीनेही पहिल्या 2 कडव्यांना राष्ट्रीय चळवळीशी जोडलेली, व्यापक स्वीकार मिळालेली आणि धार्मिक आक्षेप नसलेली कडवी मानलं होतं। पण पुढच्या कडव्यांमध्ये भाषा आणि प्रतिमा बदलतात। वंदे मातरम मधील 3रे कडवे त्वं ही दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी या ओळींचा साधा अर्थ काय? तर इथे मातृभूमीची तुलना दुर्गा, कमला म्हणजे लक्ष्मी आणि वाणी म्हणजे सरस्वती या हिंदू देवींच्या प्रतिमांशी केली जाते। म्हणजेच भारत माता ही केवळ जमीन किंवा भूभाग राहत नाही, ती शक्तीचं प्रतीक असलेल्या दुर्गेसारखी आहे, समृद्धीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीप्रमाणे आहे आणि ज्ञान वाणीचं प्रतीक असलेल्या सरस्वतीसारखी आहे। याच धार्मिक प्रतिमांमुळे या कडव्यांवर काही मुस्लिम नेत्यांकडून आणि समाजातील काही घटकांकडून आक्षेप घेण्यात आला। मुस्लिम समाजाचा आक्षेप नेमका काय होता? हा आक्षेप समजून घेताना 2 गोष्टी वेगळ्या ठेवणं महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे वंदे मातरमचा आदर करणे आणि पूर्ण गीतातील प्रत्येक धार्मिक प्रतिमा स्वीकारणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका एकसारखी होती असं म्हणणंही योग्य ठरणार नाही। मात्र ऐतिहासिकदृष्ट्या काही मुस्लिम नेत्यांनी या गीतातील पुढील कडव्यांमधील हिंदू धार्मिक प्रतिमांवर आक्षेप घेतला होता। इस्लाममध्ये मूर्तीपूजेला मान्यता नसल्यामुळे मातृभूमीला दुर्गा, लक्ष्मी किंवा सरस्वतीच्या रूपात पाहण्याची कल्पना काही मुस्लिमांसाठी धार्मिकदृष्ट्या स्वीकार्य नव्हती। विशेषतः त्वं ही दुर्गा दशप्रहरधारिणी या ओळीत मातृभूमीला 10 शस्त्र धारण करणाऱ्या दुर्गेच्या रूपात पाहिलं जातं। त्यामुळे प्रश्न फक्त राष्ट्रप्रेमाचा नव्हता। प्रश्न असा होता की एखाद्या बहुधार्मिक राष्ट्राचं सामूहिक राष्ट्रीय गीत एखाद्या विशिष्ट धार्मिक प्रतिमेशी जोडलेलं असावं का? याच मुद्द्यावरून त्या काळात मोठी चर्चा झाली।
तसेच वंदे मातरम ज्या आनंदमठ कादंबरीत आलं तिची पार्श्वभूमी ही या वादात महत्त्वाची ठरते. आनंदमठमध्ये संन्यासी बंडाची कथा आहे आणि तिच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत मुस्लिम सत्ताधाऱ्यांशी संघर्षाचं चित्रण आहे. त्यामुळे काही मुस्लिम नेत्यांना वंदे मातरममधील पुढील कडवी केवळ धार्मिक प्रतिमा म्हणून नव्हे तर त्या ऐतिहासिक कथानकाच्या संदर्भातही अस्वस्थ करणारी वाटत होती. याच कारणामुळे 1930च्या दशकात वंदे मातरमच्या वापराबाबत काँग्रेससमोर गंभीर प्रश्न उभा राहिला. 1937 मध्ये काँग्रेस कार्यसमितीने या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कार्यसमितीने मान्य केलं की वंदे मातरमला स्वातंत्र्य चळवळीत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे, पण त्याच वेळी काही मुस्लिम नेत्यांनी गीताच्या काही भागांवर घेतलेल्या आक्षेपांचाही विचार करण्यात आला. काँग्रेस कार्यसमितीच्या निर्णयानुसार राष्ट्रीय सभांमध्ये वंदे मातरम गायले जात असेल तर पहिली 2 कडवीच गायली जावीत असा निर्णय घेण्यात आला, कारण पुढील कडव्यांमध्ये धार्मिक आशय आणि प्रतिमा असल्याचं समितीने नमूद केलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांचं मतही यामध्ये महत्त्वाचं होतं. टागोर यांचीही पहिल्या 2 कडव्यांचा वापर राष्ट्रीय गीत म्हणून करण्याला समर्थन दिलं होतं. त्यांच्या मते या 2 कडव्यांनी स्वतंत्र राष्ट्रीय अर्थ प्राप्त केला होता आणि त्यात कोणत्याही समाजाला दुखावणारी गोष्ट नव्हती. म्हणजेच 1937 मध्ये वंदे मातरम नाकारण्यात आलं नव्हतं, उलट त्याचं राष्ट्रीय महत्त्व मान्य करत सर्वमान्य भाग म्हणून पहिली 2 कडवी निवडण्यात आली होती. मग आज पूर्ण वंदे मातरमचा मुद्दा पुन्हा चर्चेत का आला, तर वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण गीताच्या गायनाला अधिक महत्त्व देण्याची भूमिका घेतली. नरेंद्र मोदी सरकारने कायद्यात सुधारणा करून वंदे मातरमला जनगण मनच्या बरोबरीचा दर्जा दिला. यापूर्वी सरकारी आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रगीत वाजवले जात असत, तर राष्ट्रीय गीत वंदे मातरम प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतेच मर्यादित होते. आणि याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयातील पूर्ण वंदे मातरमच्या गायनाचा व्हिडिओ समोर आला. भाजपने त्यावरून सोनिया गांधींवर आरोप केला. काँग्रेसने मात्र भाजपचा आरोप फेटाळला. त्यामुळे आता हा मुद्दा केवळ एका गीताचा राहिलेला नाही, तो इतिहास, धर्म, राष्ट्रवाद आणि राजकारण या 4ही गोष्टींच्या संगमावर उभा राहिला आहे.